मित्रांनो, लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा भोंगळा कारभार आता समोर आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, वितरण सुरू होऊन ऑलमोस्ट 5 ते 6 दिवस होऊन गेले आहेत, तरी सुद्धा लाखो बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही आहे. या योजनेसंदर्भातला जो भोंगळा कारभार आहे, आज सगळा तुमच्या समोर ठेवणार आहे. लाखो बहिणी अपात्र झाल्या की केल्या गेल्यात, हे सरकारने या ठिकाणी सांगावं म्हणजे सांगावं. कारण लाखो बहिणींचा लाभ या ठिकाणी सरकारने आता नुकताच बंद केलेला आहे. ही योजना इतक्या म्हणजे धूमधडाक्यामध्ये सुरू केली होती, फक्त स्वार्थासाठी केली होती की महिलांच्या विकासासाठी केली होती, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केली होती, हे सुद्धा सरकारने या ठिकाणी सांगावं. सोबतच लाडक्या बहिणींमध्ये लाडक्या बहिणींनो इतकी नाराजी झालेली आहे, कारण जो अमाऊंट आलेला आहे ना, तो 70 ते 80 लाख. मी तुम्हाला सांगतो, 70 ते 1 कोटी पर्यंत बहिणी अपात्र सरकारने केलेल्या आहेत. मग या बहिणी खरंच अपात्र आहे का, की त्यांची खरंच पात्रता कुठेतरी निकषामध्ये त्या बसत नाही का? तर नाही, याचं उत्तर आहे नाही. बहिणी पात्र असून सुद्धा सर्व निकषामध्ये बसून सुद्धा या सरकारने, या मूर्ख सरकारने, या ढोंगी सरकारने, या नालायक सरकारने, या मतलबी सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक पात्र लाभार्थी महिलांना अपात्र केलेलं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही काय करावे याबद्दलही मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? तुम्हाला काय वाटतं, हे जे सरकारने लाडक्या बहिणींना अपात्र केले आहेत की त्या अपात्र झाल्या आहेत? तुमची प्रतिक्रिया टाका. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही जितक्या जास्त कमेंट करा, तितका जास्त आपला आक्रोश या सरकार विरोधात दिसेल. आणि लाडक्या बहिणींनो, याच्या माध्यमातूनच सरकार तुमचा लाभ सुरळीत पुढे सुरू करू शकतो. कारण आता आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो. कारण तुम्ही जर बघत असाल, 12 तारखेपासून वितरण सुरू झालं आणि ते ऑलमोस्ट शनिवार पर्यंत वितरण झालं. पण आजची 20 तारीख आहे. 20 तारीख अपेक्षित होतं की सोमवार, मंगळवार किंवा बुधवार वितरण होणार, पण वितरण झालेलं नाही आहे. म्हणजे असंख्य लाडक्या बहिणी आता अपात्र सरकारने केलेल्या आहेत. तर आपण काय करायला पाहिजे? आता आपल्या हाती तर काही नाहीये, सरकारने तर करून चुकलंय, लाडक्या बहिणींना अपात्र. मग आपण काय करायला पाहिजे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय. बघा लाडक्या बहिणींनो, अपेक्षित काय होतं? सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे काल पैसे येणं, वितरण होणं लाडक्या बहिणींनो अपेक्षित होतं. पण असं झालेलं नाहीये. आजची आहे 20 मे. तर मला आता वाटत नाही की सरकार वितरण सुरू करेल. मला वाटत नाही की सरकार वितरण सुरू करेल. कारण हे जे सरकार आहे, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या लाडक्या बहिणींचा वापर करत आहे. आणि असंख्य लाडक्या बहिणींनी त्यांना काय केलंय? निवडून दिलंय. आणि त्याच बहिणींनी आता काय केलंय? त्यांना अपात्र केलेले आहेत. तर झाल्या की केल्या, हा प्रश्न माझ्या समोर उपस्थित झालेला आहे. तर तुमची प्रतिक्रिया काय? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काही माध्यमांमध्ये चालू आहे की एका विशिष्ट कम्युनिटीच्याच महिला कमी करण्यात आलेल्या आहेत. तर तरी सुद्धा तुम्ही सांगा, हे योग्य आहे का? सरकारने अशा पद्धतीने या समाजामध्ये भेदभाव करणं किंवा फूट पाडणं हे कितपत योग्य आहे? तुमची प्रतिक्रिया येणं अत्यंत गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो. बघा, लाखो लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत, की मी इथं प्रश्न सुद्धा तुमच्या समोर एवढाच छान मांडलाय लाडक्या बहिणींनो, की लाडक्या बहिणी खरंच अपात्र झाल्यात, निकषामध्ये बसत नाही म्हणून अपात्र झाल्यात, की सरकारने मुद्दाम करून केलेल्या आहेत? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाखो बहिणींना लाभच नाही भेटला. मी नंबर सांगतो, 70 ते 1 करोड बहिणी अशा आहेत की त्या बहिणींना लाभच भेटला नाही. काल मी तुम्हाला सगळं पोल दाखवलं की 50% बहिणींना पैसेच मिळाले नाहीये. एप्रिलचाही नाही मिळाला आणि मार्चचाही नाही मिळालेला. मग ज्या बहिणींना लाभ भेटला नाहीये, म्हणजे राहिलेल्या लाभार्थी बहिणी आहेत, त्यांना लाभ कधी देणार? त्यांना लाभ कधी देणार? याबद्दल सरकार का बोलत नाहीये? याबद्दल सरकारची प्रतिक्रिया का येत नाहीये? महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, तुम्ही झोपलेले आहेत की झोपेचं नाटक करत आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब देवा भाऊ, स्वतःला इतके भाऊ भाऊ म्हणून घेतलं, तर आज तुम्ही झोपलेले आहात की झोपेचे नाटक करत आहेत? की तुम्ही या लाडक्या बहिणींना का सांगत नाहीये की तुमचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे? लाखो लाडक्या बहिणी अपात्र कशा झाल्यात, याचे उत्तर तुम्ही देणं अपेक्षित आहे. सोबतच ही योजना महिलांच्या
काय कशासाठी लाभार्थ्यांसाठी चालू करण्यात आली, इतक्या धूमधडाका सुरू करण्यात आली होती की तुमच्या स्वार्थासाठी करण्यात आली होती? नक्की याचं उत्तर देणं तुम्ही अपेक्षित आहे. या बहिणींना काय करायचं होतं? तुम्हाला एक मेसेज करायचा होता आणि सांगायचं होतं की तुम्ही का अपात्र झाल्यात. पण मी सांगतो, या 70 लाख ते 1 करोड मधल्या ऑलमोस्ट 50% पेक्षा बहिणी जास्त आहे. 50% पेक्षा बहिणी आहे ना, या पात्र बहिणी आहेत, पात्र बहिणी. मग या बहिण्यांचा लाभ का बंद केला? सर्वच निकषामध्ये असून सुद्धा बहिण्यांचा लाभ का बंद केला? हे सुद्धा सांगणं सरकारने या ठिकाणी अपेक्षित आहे. आता लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला हप्ता भेटलेला नसेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आणि तुम्ही असंच करा. आता हे कोणत्या वृत्तपत्रामध्ये आलाय का? तर येस, वृत्तपत्रामध्ये आलाय. पण अजूनही आपल्याला थोडंसं थांबावं लागेल, कारण की असं जर केलं तर असं होईल लाडक्या बहिणींनो, की सरकारने कोणताही आदेश दिलेला नाहीये. सोबतच काही सरकारचं नोटिफिकेशन आलेलं नाहीये किंवा सरकारचं जी-आर आलेलं नाहीये. बट तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. सगळंच तुम्हाला दाखवतो. पण जर तुम्ही एखाद्या गावाखेड्यामध्ये राहता, तिथून तुम्हाला तालुक्यामध्ये जायला पैसे लागत असेल तर प्लीज जाऊ नका. कारण आता सरकारने कोणतंही नोटिफिकेशन या ठिकाणी जारी केलेलं नाहीये. जर जारी केलं असतं तर मी तुम्हाला सविस्तर सांगितलं असतं. पण तुम्ही जर तालुका प्लेसवर असाल आणि तुम्ही जर या डिपार्टमेंटला जाऊन बघितलं आणि जर आपल्याला माहिती भेटली, की बाबा आपण का अपात्र झालो, तर मग आपण असं कंटिन्यूअस व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेलच. पण लाडक्या बहिणींनो, समजून घ्या या ठिकाणी, हे जे सरकार आहे ना, एकदम बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. आणि मी तुम्हाला कित्येकदा हा शब्द वापरत होतो लाडक्या बहिणींनो, सरकार फक्त आणि फक्त तुमचा वापर करतोय आणि निवडणूक झाल्या की तुम्हाला काय करतील? अपात्र करतील. तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ पहिलेचे बघू शकता. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ह्याच शब्द वापरतो. सरकार नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे, स्वार्थी आहे ना, मूर्ख आहे. राज्यभरात आतापर्यंत लाखो पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आला. ई केवायसी प्रोसेस नंतर जवळपास 70 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आणि हा नंबर मी 70 लाख ते 1 करोड म्हणतोय. ज्या महिलांना पात्र होत्या त्यांनाच या योजनेचा लाभ म्हणजेच दरमहा 1500 रुपयाचा मिळालेला आहे. नाही, ज्या बहिणी पात्र होत्या त्यांना अपात्र सरकारने केलेल्या आहेत, झालेल्या नाहीयेत, त्या निकषामध्ये बसतायत. सरकारने मुद्दाम केलेला आहे. पण ज्या महिला अपात्र ठरल्या किंवा ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला नाही, त्यांचे कारण कुठे शोधायचे? सरकारने एक मेसेज करायला पाहिजे. सरकार एवढं मोठं आहे, त्यांच्याकडे इतकी मशिनरी आहे, इतके रिसोर्सेस आहेत. एक मेसेज करू शकले असते. जे पुढील माहितीत सोलापूरचे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी अविनाश मगर यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त ही एक गोष्ट करावी लागणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही काय करायचं सांगतो मी तुम्हाला. लाडक्या बहिणींची लाभ आतापर्यंत राज्यातल्या अनेक गरजू महिलांनी घेतलेला आहे. ई केवायसी प्रोसेस नंतर अपात्र महिलांना यातून वगळण्यात आलं. या महिलांना पैसे आले नाहीत किंवा त्यांचा हप्ता बंद झाला याचे कारण तुम्हाला शोधता येऊ शकतं. यापूर्वी तुम्ही याचा तपास करण्यासाठी जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जात असाल, पण त्यासाठी लाडकींना खूप लांबचा प्रवास करावा लागत होता. मात्र तुम्हाला आता याची गरज लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला आणखी एक गोष्ट करावी लागेल, ती पुढील माहिती आता तुम्हाला देतो. बघा, यांनी काय सांगितलंय, की तुम्हाला जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जायची गरज नाही आहे. आणि काल आणि परवाला अनेक युट्यूबर सांगत होते की जिल्ह्याच्या महिला व बाल विकासामध्ये सगळी इन्फॉर्मेशन भेटेल, पुन्हा एक चान्स मिळेल. अशी अफवा आहे. याच्याबद्दल लाडक्या बहिणींनो अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, की तुम्ही महाराष्ट्राच्या जिल्हा महिला विभागामध्ये जाऊन बघा. जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी काहीही जायची गरज नाहीये. अजून सरकारकडनं काहीही आलेलं नाहीये. जसं येईल मग तसा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल. जर तुम्हाला लाडक्या बहिणींचा हप्ता येत असेल तर तुम्ही जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात जाण्याऐवजी तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयातही चौकशी करू शकता. मी तुम्हाला एवढंच सांगतो, ज्या लाडक्या बहिणी तालुक्याच्या ठिकाणी असेल त्या बहिणींनी पहिले जा आणि तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथून जर इन्फॉर्मेशन भेटली बाल विकास प्रकल्पामध्ये, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, काय खरंच हे चालू आहे का? आणि जर चालू असेल तर लाडक्या बहिणींनो मग आपण व्हिडिओ बनवू आणि ज्याही बहिणी गावाखेड्यांमध्ये राहतात त्यांना त्या ठिकाणी आपण पाठवू शकतो. त्यामुळे महिलांना शेकडो किलोमीटर सोलापुरात येण्याऐवजी तालुक्यातील कार्यालयात जावं असं आवाहन करण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या तालुक्यांच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात लाडक्या बहिणींच्या हप्त्याबद्दल चौकशी करू शकता.
तर लाडक्या बहिणींना त्रास देण्याऐवजी जर सरकारने एक मेसेज केला असता, एस-एम-एस केला असता आणि सांगितलं असतं, की बाबा तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. कुठे नंबर आहे त्यांच्याकडे, आधार नंबर आहे, सगळंच आहे. 100% हे शक्य आहे. मग याच्यावर ज्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहे आदित्य तटकरे मॅम, त्या खरंच झोपलेल्या आहेत, की झोपेचं नाटक करत आहे? कारण एक महिला असून इतक्या संख्येने या महिलांना त्यांनी अपात्र केलं, तर विचार करा काय या महाराष्ट्राची मानसिकता आहे. सध्या जवळपास 70 लाख महिला अपात्र ठरल्या, त्यामुळे त्यांचा हप्ता बंद झालाय. महिला याच्याच चौकशीसाठी दररोज दररोज कार्यालयामध्ये भेट देत आहेत. किती महिलांना हप्ता न मिळाल्याचे कारण चुका सांगितल्या जात आहेत, तरी लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रोसेसची मुदत संपली आहे. काही महिलांना या मुदतीत ही प्रोसेस केली नाही, याचा आकडा मोठा आहे. त्या संदर्भात सरकार काय करतील, शासन स्तरावर काय केलं, पत्रव्यवहार करेल. पण कुठं करेल, कधी करेल? लाखो बहिणी अपात्र झाल्या की केल्या? तुमची प्रतिक्रिया काय? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो. हे सरकारने मुद्दाम केलं आहे का? मला तर वाटतं सरकारने मुद्दाम केलेलं आहे. कारण लाडक्या बहिणी काय निकषामध्ये बसून सुद्धा काय केल्यात, अपात्र झाल्या. योजना फक्त नावापुरतीच का? येस, स्वतःच्या स्वार्थासाठी केली आणि महिला सक्षमीकरण सांगितलं होतं, पण कुठे आहेत? लाखो बहिणी असंख्य बहिणी अपात्र झाल्या. लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि तुम्ही काय करायला पाहिजे? जे बाल विकास प्रकल्प आहे तालुक्याच्या ठिकाणी तिथे जाऊन बघा. जर तुम्ही तालुक्यामध्ये राहत असाल तर पहिले जाऊन बघा आणि गावातील महिलांनी जाऊ नका. कारण सध्या अजून अशी ऑफिशियल अपडेट काहीच नाहीये, म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि ज्या बहिणी जाऊन आल्या असतील त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, खरंच तिथे असं होतंय का? त्याच्या माध्यमातून मग आपण लाडक्या बहिणींना ज्या गावाखेड्यामध्ये राहतात त्यांना सांगूया. आता थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो. आणि आता थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय